नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही चाललेलो आहोत मुंबादेवीला। सॉरी, खूप दिवसानंतर आम्ही एक व्हिडिओ शूट करतो हा, कारण खूप गॅप झाला चॅनलवरती। आपला लॉंग व्हिडिओ आलेत नाही, सगळे शॉर्ट व्हिडिओज येत आहेत। तर प्रयत्न करूया ह्याच्यानंतर लॉंग व्हिडिओ बनवायचा। आणि चला जाऊया आपण आता मुंबादेवीला। नवीन वर्ष चालू झालं आता 10-15 दिवस झाले। ओम महालक्ष्मी नमो नमो धर्मदान नमो अंबेश्वरानंदे नमो नमः। बोलो गणेश भगवान की जय। आता टॅक्सीमध्ये बसलोय बघा। आता आम्ही चाललो आता मुंबादेवीला। बघू आता किती टाइम लागतो, इथून किती तास लागतो? 1 तास बहुतेक जाईल आम्हाला। मुंबादेवी म्हणजे भुलेश्वर मार्केट त्या साईडलाच आहे ते, CST साईड बघा। हरि ओम नारायण हरि ओम हे पिऊ आपल्यासोबत मोठी माणसं आहेत आणि समोर बसले ते, तर ते नाही बघणार की नाही। फ्रीवेने आपण लवकर आलो आणि आता आम्ही आलेलो आहोत मस्जिदला। म्हणजे अर्धा तासात आम्ही इथे बघतो मस्जिदला आलो आता आम्ही। इकडे तुम्हाला खूप खाण्यापिण्याच्या गोष्टी बघायला मिळतील। हा जरा एरिया म्हणजे कसं गजबजलेला एरिया आहे। भुलेश्वर, भेंडी बाजार, मस्जिद। बापरे मित्रांनो, लाईन बघू शकता केवढी आहे। तर फायनली आम्ही आता पोचलेलो आहोत मुंबादेवीला। काय का लाईन लावायची का पिऊ? ही मोठी लाईन आहे मागे बघा बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता एवढी मोठी लाईन आहे। 12:30लाच आम्ही टच झालो इथे, पण मला असं वाटतं संध्याकाळी इथेच होईल आम्हाला। आता खूप मोठी लाईन आहे बघा, किती गर्दी लाईन आहे मुंबादेवीला। हे कुठे काढली आहे? चप्पल काढून ठेवूया। तू काय बघतेस? किती भारी भारी काय काय आहे, काचवाले। हे आपल्या गाडीला बांधू शकतो। जुने पैसे बघ, जुने कॉइन्स आहेत। मूर्त्या बघ बाहेर। मित्रांनो, मुंबादेवीचं दर्शन करून आलो आहे आम्ही आणि आता चहा प्यायला आलो आहे। वाजलेले आहेत 1:10 झाला आहे। मित्रांनो, आता चहा नाश्ता करून झालाय, सवय झालेत आणि मुंबादेवीचं आमचं दर्शन करून झालं। पण शूट नाही केलं कारण आतमध्ये फाईन आहे, 1500 रुपये शूट करून देत नाही, कोणत्याच ब्लॉगरला शूट करून देणार नाहीत। तर आता आमचं मत असं चाललं आहे की मम्मींना म्हणजे प्रियाच्या मम्मीला फर्स्ट टाईम आले तर त्यांना आम्ही आता मुंबई दाखवतोय। तर इथून चाललो आम्ही गिरगाव चौपाटीला, त्याच्यानंतर नाही गेट ऑफ इंडियाला, नंतर मग गिरगाव चौपाटी जाऊ। तर चला व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा। सॉरी, मी मुंबादेवी दाखवू नाही शकलो कारण ते अलाउड नाही आहे, आतमध्ये अलाउड करत नाही खूप स्ट्रिक्टली। आतमध्ये ट्रायपॉड पण अलाउड नाही। मित्रांनो, आता आम्ही टॅक्सी पकडली आहे मस्जिद स्टेशनवरून, डायरेक्ट चाललो गेट ऑफ इंडियाला। तर खूप धावपळ होते, काय करणार। आज आमचा भटकंती दिवस आहे।
देवदर्शन पण झाले. हो पटकन झालं म्हणजे पण असं मुंबईमध्ये आलो काय पण होतं ना, पटकन. मुंबईमध्ये काय देवदर्शन लोक शूट करून देतच नाहीत. म्हणजे नाही ते मोस्टली मुंबई असो किंवा मोठे मोठे कुठे तुम्ही गेलात ना देवस्थानी तिथं देतच नाही शूट करायचं मग तिथे काय बरोबर. नाही. तर मित्रांनो आता आपण CSTला पोचलोय. ही CSTची इमारत होतो. ही बघा, ही पण तुम्हाला पिक्चरमध्ये ही दिसेल. मुंबईची सेंट्रल बँक. मित्रांनो फायनली आम्ही गेट ऑफ इंडियाला पोचलेलो आहोत. हे बघा मागे गर्दी खूप आहे, बघू शकता तुम्ही. आज संडे आहे ना, तर भरपूर गर्दी आहे आणि पोलीससुद्धा तिथे. खूपच गर्दी दिसते इकडे. आज संडे आहे त्यामुळे भरपूर माणसं आलेत. आणि बघा पिऊ आणि मम्मी क्रॉस करायला लागेल ना, गर्दी खूप आहे. तर इथून तुम्हाला आतमध्ये जायला रस्ता आहे गेट ऑफ इंडियाला. ते जे मेन गोष्ट इकडची आहे बघायची ते तिथे आतमध्ये. तर मित्रांनो हे बघा इथे बोट लागल्यात मांडवाला जायला आणि तिथून मग डायरेक्ट तुम्ही अलिबागला जाऊ शकता. बघा माणसं बघा चढतात. अशा 2 बोट असतात लागलेल्या आणि ते बघा लाईफ जॅकेट येतात सर्वांना. आता हॉटेलसारखं केलं आहे आणि ह्या बोटी आहेत ना त्या अलिबागला जातात मित्रांनो. इथून नाही सॉरी, इथून मांडवाला जायला लागतं आणि तिथून मग अलिबाग. हां एलिफंटाला. तर मित्रांनो हे बघा, हे गेट ऑफ इंडियाचं मेन हे जे गेट ऑफ वे इंडिया बोलतात ना ते. आणि त्याच्याच बाजूला हे आहे हॉटेल ताज. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतंय. उन्हामुळे थोडंसं अलग दिसतंय. आमचं फोटो सेशन झालं आहे आणि आता इथून आम्ही जाणार आहोत गिरगाव चौपाटीला. गेट ऑफ इंडिया बघून झालं आहे आमचं. आता आमचे फोटोसुद्धा आलेले आहेत. बघूया फोटो कसा आला आहे. खूप सुंदर आलं ना. हाँ यूट्यूबर है ना हम लोग. मस्त फोटो आला आहे. बघा कसा मित्रांनो आला फोटो. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. पिशवीमध्ये येतो थोडं असं अलग आणि इथे पण आले फोटो. हां दिले ना. हां हां ते आमचं जरा संभाषण चाललंय. 2:30 वाजलेत आणि आता आम्ही इथून गेट ऑफ इंडियावरून निघालो आहे गिरगाव चौपाटीला जायला. अर्धी मुंबई तरी आम्ही फिरलो आहे कारण ही मुंबईचा किनारपट्टीला आम्ही आलो होतो. आता मच्छी मारायला नाही, गेट ऑफ इंडियाला आलो होतो. आता आम्ही घरी नाही गिरगावला चाललो आहे. मग तिथून मग घरी जाऊ आम्ही डायरेक्ट. तर मित्रांनो बघा आता आपण मरीन्स लाईनला आहे म्हणजे हाच पट्टा पूर्ण गिरगाव चौपाटी. तर भांडणं मारा मित्रांनो, भांडणं बघा. आपल्याला कुणाशी काही नेलं देणं नाही, पण आपण भांडणं डेस्टिनेशन आहे. तर मित्रांनो फायनली आम्ही गिरगाव चौपाटीला आलो आहे. पण ऊन भरपूर आहे, तुम्ही बघू शकता ना. उन्हाने काला पडा तुम्ही. मम्मी पण आहे, वाळू आहे खाली करून. काला काला झालं. पोरं किती हसत आहे बघा. अशी आहे गिरगाव चौपाटी.
एवढी गर्दी नाही, पण गेट ऑफ इंडियाला भरपूर गर्दी आहे. ते स्टॉल पण आहे की पिऊ, तिथे आहेत पिऊ स्टॉल. मार्किन्स त्या साईडला आलो होते. अरे इथूनच चाललं ना बघ, तिथे तुम्ही गेला तर इथे सावली भेटेल तुम्हाला. इथे ऊन आहे त्या साईडला, तिकडून उतरायचं. असं मॅट टाकून पण बसू शकतो जेवायला आपण इकडे. पिऊ कसा वाटतं तुला? तर फायनली गिरगाव चौपाटी आलो आहे. आपला लास्ट डेस्टिनेशन आहे मार्क्विन्स. पिऊ काय चालले प्लॅनिंग? काय प्लॅनिंग चालले? काय करायचं? पब्लिक तिकडे गेली आहे गेट ऑफ इंडियाला. हां मस्त वाटतं एकदम. 2:45 वाजले मित्रांनो. आता ते बघा वाळू तापले भरपूर. पण इथे काय माहिती आहे, काला पडतो माणूस लगेच. तर जाऊ द्या, एक दिवस आपण काला पडून जाऊ पूर्ण. चालेल, एक दिवस चालतं. आपण आलो आता बघा समुद्र किनाऱ्याला आलोय. मस्त वाटतं एकदम. पुन्हा किती गर्दी आहे, एवढीच गर्दी. पाणीला भरती आहे बघा. मग आता भरतीचा टाइम झाला असेल. एक टायमिंग असतो याचा ग, भरती ओटीचा टायमिंग. बघा कुणी खड्डा खाणला इथे, काय माहिती काय करायचं होतं. अरे बाबा पाय जातो त्याच्या आतमध्ये. बघा कसला मस्त लाटा येतात मित्रांनो, एकदम भारी. पाणी खाणार. हे तुम्ही या आतमध्ये, मी राहतो बाहेर पाहिजे तर. मग नाही पुढे आहेत ना बेंचेस, पुढे आहे. चप्पल बघा मित्रांनो कशी झाली वाळूमध्ये. तर आता फायनली आम्ही इथे जेवायला बसलोय. सगळे असे पंगत बसणार आहोत जेवायला. थांब जरा पाय सुकू दे, मी त्याशिवाय बसणारच नाही. त्या तऱ्हेने माणसं सगळी बसतात जेवायला. पहिले इकडे बेंचेस होते, आता बेंच काढून टाकले. आता असं बसायचं जेवायला मस्तपैकी. भेटेल ना इथून. बघा ना किती रुपये दाखवत आहे डायरेक्ट. अजून मुंबईचा इथं टिक्का तसंच आहे. आता थंडीमुळे गरम नाही होते. भाजी आले मित्रांनो. पावभाजी 2च पाव. 2 विचार त्याला एक्स्ट्रा पाव कसे आहेत ते. बटर मार्की काय त्यांना सांग एक्स्ट्रा पाव द्यायला. कसे आहे ते एक्स्ट्रा पाव 2. कसा वाटला मम्मी मी बनवले पावभाजी? ठीक आहे. येते भारी रे त्यात सीन. हा मसाला डोसा आला, पनीर मसाला डोसा. हे पिऊसाठी आहे ना? पिऊ तो तुझा आहे काय? बरोबर. पेपर मागव, टिश्यू पेपर ते तू. तर मित्रांनो आमचा फ्राय राईस पण आला. टिश्यू राईस शॉपला पोट भरत नाही. टिश्यू पेपर सांगा. चटणी थोडी तिखट आहे, मस्त आहे. पण चल मित्रांनो आता अशा तऱ्हेने आमचं जेवण झालेलं आहे. आणि आता वाजलेले आहेत 3:15 झालेत. आम्ही आता घरी चाललो इकडून. चला निघूया. मसाला डाल दूँ? हाँ ऐसा नहीं, ग्लास में देते नहीं. ग्लास तो हम लोग टैक्सी में भी जाएंगे. ग्लास में कुछ पैक करके देता हूँ वैसे बांध के. हे कैरी घे सर. लाल वाली नहीं घेतली जाते का? ये बोतल कैसा है ये वाला उधर? वो 70 रुपए का, 90 रुपए का, जैसा अरे घे ना, फ्लेवर के ऊपर है. वो भी बांधो ना बाबू, उसको लेके जाना. वो तुम्ही तो ये आनंद मिल्क है ना, टेस्ट करके देखो, बहुत बढ़िया. मसाला 120 रुपये. तर मित्रांनो आता 4 वाजलेत आणि फायनली आम्ही आता इथून उबेर पकडलेली आहे डायरेक्ट भांडूपसाठी. तर खूप छान वाटलं आजचा दिवस. खूप धावपळीचा पण झाला आणि छान वाटलं. पहिलं तर आमचं देवीचं दर्शन झालं, मुंबई देवीचं.
नंतर मग गेट ऑफ इंडियाला गेलो आणि त्यानंतर मग गिरगाव चौपाट. तर फायनली मी आता घरी चाललेलो आहोत. सगळेजण थकलेले आहेत. माझी चप्पल पण तुटली. सगळी चप्पलामध्ये वाळू वाळू गेले चप्पलमध्ये पूर्ण. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा लॉंग व्हिडिओ? कारण हा पहिलाच व्हिडिओ आहे नवीन वर्षाचा. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि देवीचं दर्शन आम्ही तर केलं, पण तुम्हाला दाखवण्याचं राहिलं कारण ते शक्य नव्हतं. ते काही कारणास्तव म्हणजे त्या लोकांनी नाही सांगितलं होतं शूटिंग करायला. तर फायनली आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच संपत आहोत. बाय बाय.